उन्हाळी वाळवणातील अगदी सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे तांदळाची कुरडई, गव्हाची कुरडई ही बनवायला अगदी अवघड वाटते. तसेच सणासुदीला कुरडईशिवाय ताटाला सुद्धा शोभा येत नाही. पण ही कुरडई बनवत असताना बऱ्याच अडचणी येतात. तर आज आपण अशी साध्या सोप्या पद्धतीने गव्हाची कुरडई न बनवता त्याला पर्याय म्हणून तांदळाची कुरडई बनवणार आहोत. ज्यांना गव्हाची कुरडई बनवायला अवघड वाटतं ते देखील तांदळाची कुरडई अगदी साध्या सोप्या पद्धतीनं बनवतील. अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. तांदळाची कुरडई बनवण्यासाठी या इथे आपण रेशनचे तांदूळ घेतलेले आहे. अर्धा किलो तांदळाचा आपण इथे वापर करणार आहोत. अगदी सगळ्यांना घरामध्ये उपलब्ध होतील अशाच पद्धतीचे तांदूळ इथे वापरलेले आहे. या तांदळाचा भात सुद्धा छान मऊसूद फुगला जातो, म्हणून हे तांदूळ अगदी कुरडईसाठी योग्य आहे. रेशनच्या तांदळामध्ये बरीचशी धूळ, कचरा, घाण असते, तर ती आपल्याला सुरुवातीला स्वच्छ चाळून घ्यायचे आणि त्यानंतर 2-3 पाण्याने धुवून काढायचे आहे. म्हणजे आपला तांदूळ अगदी स्वच्छ तयार होतो. तर या इथे तुम्ही पाहू शकता मी 2-3 वेळा हा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे. जोपर्यंत या तांदळातील घाण, पांढरं पाणी निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. जितकं शक्य होईल तितक्या वेळा आपल्याला हा तांदूळ स्वच्छ धुवायचा आहे. यामुळे आपली तांदळाची कुरडई अगदी मस्त काचेसारखी तयार होते. जर या ठिकाणी तुम्हाला रेशनचा तांदूळ उपलब्ध नसेल तर कोणताही तांदूळ तुम्ही घेऊ शकता, पण त्या तांदळाचा भात अगदी मस्त मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगणारा तांदूळ या इथे आपल्याला वापरायचा आहे. या इथे आपला तांदूळ छान स्वच्छ धुवून झालेला आहे. तर या तांदळामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे, जेणेकरून 2-3 इंच वर राहील अशा पद्धतीने. आणि हा तांदूळ आपल्याला 3 दिवस भिजत घालायचा आहे. या इथे 3 दिवस तांदूळ छान पाण्यामध्ये भिजलेला आहे. तर हे तांदूळ मी सोमवारी सकाळी भिजत घातले होते. तर सोमवार 1, मंगळवार 2, बुधवार 3, बुधवारी संध्याकाळी आपल्याला हे तांदूळ दळायचे आहेत. आणि या तांदळामधील दररोज पाणी आपल्याला बदलायचं आहे. पाणी बदलल्यानंतर पुन्हा एकदा याला एका पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर दुसरं पाणी यामध्ये घालायचं आहे. असं आपल्याला 3 दिवस करायचं आहे, जेणेकरून या पाण्याचा आंबट वास तांदळाला लागणार नाही. अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर ते भिजत घालायचे आहे. तर या इथे 3 दिवसानंतर मी पुन्हा एकदा या तांदळाला 1-2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहे, जेणेकरून यामध्ये असणारा आंबट वास निघून जातो आणि आपले तांदूळ स्वच्छ होतात. आता हे तांदूळ आपल्याला 1-2 बॅचमध्ये छान बारीक दळून घ्यायचे आहे. तर तुम्ही पाहू शकता तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मी हे दळून घेणार आहे. या इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे तांदूळ घेऊन मी या पद्धतीने दळून घेणार आहे. पाणी घालत असताना थोडं थोडं पाणी घालायचं, म्हणजे तांदूळ छान बारीक होतात. पुन्हा एकदा सांगते, आपण जर सोमवारी सकाळी जर तांदूळ भिजत घातले असेल तर बुधवारी हे तांदूळ मात्र दळायला घ्यायचे, म्हणजे गुरुवारी सकाळी या तांदळाच्या कुरडया आपल्याला घालायच्या आहे. हे तांदूळ मी 2-3 बॅचेसमध्ये दळून घेतलेले आहे. जर तुम्हाला ही पेस्ट किंवा हा चीक मोठा वाटत असेल तर सोजीच्या चाळणीने तुम्ही हा चीक गाळून घेऊ शकता. आता यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं. दळलेल्या तांदळामध्ये जर पाणी जास्त प्रमाणात झालं तरी काही फरक पडत नाही. दळलेल्या या तांदळाला पुन्हा एकदा आपण चमच्याने हलवून घेणार आहोत. हे मिश्रण चमच्याने हलवून झाल्यानंतर हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी आपण हे पाहणार आहोत. तर 1 दिवस गेल्यानंतर तुम्ही या इथे पाहू शकता अगदी वर पाण्याचा तवंग आलेला आहे. आता हे वर जमा झालेलं आंबट पाणी आपल्याला अगदी सावकाश काढायचं आहे. अजिबात हे पातेलं न हलवता वरील पाणी सर्व काढून टाकायचं आहे, कारण हे पाणी खूप आंबट झालेलं असतं आणि त्यामध्ये आपल्याला अजिबात चिकाचा वापर करायचा नाही. जितकं शक्य होईल तितकं हे पाणी आपल्याला काढून टाकायचं. ज्यावेळेस समोर आपल्याला चीक येताना दिसला तर हे पाणी गाळण्याचं बंद करायचं आहे, म्हणजे यातील जेवढं आंबट पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे. 1-2 चमचे पाणी राहिलं चिकामध्ये तर काही फरक पडत नाही, पण जितकं शक्य होईल तितकं हे वरील पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि खाली तळाला राहिलेला चीक आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे.
चमच्याच्या साहाय्याने मिक्स केल्यानंतर तुमच्या लक्षातच येईल की अगदी चीक आपला पांढरा शुभ्र तयार झालेला आहे. जर हा चीक तळाला बसलेला असेल तर अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने हलवून आपल्याला तो मिक्स करून घ्यायचा आहे. चीक हलवून झाल्यानंतर या इथे आपल्याला हा चीक मोजून घ्यायचा आहे. तर तुम्ही कोणत्याही भांड्याने हा चीक मोजून घेऊ शकता. हा चीक मी कुकरच्या डब्यामध्ये मोजून घेतलेला आहे आणि जेवढा चीक आपला कुकरच्या डब्याला आहे तेवढ्याच मापामध्ये आपल्याला पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे. कुरडईचा चीक ज्या भांड्यामध्ये आपल्याला हटायचं आहे ते भांडं जाड बुडाचं असणं आवश्यक आहे. या इथे आपण अर्धा किलो तांदळाची कुरडई बनवणार आहोत, त्यामुळे आपल्याला सपाट 2 टेबलस्पून एवढं मीठ लागणार आहे आणि चिमूटभर सोडा या इथे घालणार आहोत. गॅसवर पातेलं ठेवून आपल्याला पाण्याला उकळी येण्याची वाट बघायची आहे. पाण्याला छान खळखळीत उकळी आली की सुरुवातीला हे मीठ सोडा लाटण्याच्या साहाय्याने मिक्स करायचं आणि थोडा थोडा चीक घालून आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे. सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय करायची आणि नंतर 5-1 मिनिटाने आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे. हा चीक आपल्याला कमीत कमी 25 ते 30 मिनटं लो फ्लेमवरच शिजवून घ्यायचा आहे. 5 मिनिटानंतर आपला हा चीक घट्ट होण्यास सुरुवात होते. लाटण्याला चिकटलेला चीक काढून घ्यायचा आणि आपल्याला हे मिश्रण 1-2 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. झाकून ठेवल्यामुळे वाफ तयार होते आणि हा चीक आपला पटकन शिजला जातो. 1-2 मिनिटं झाल्यानंतर पुन्हा हा चीक आपल्याला उघडून बघायचा आहे आणि तळापासून उलटण्याच्या साहाय्याने किंवा तुमच्याकडे रवी असेल किंवा लाटणं असेल त्या पद्धतीने आपल्याला हलवून घ्यायचं आहे. 1-2 वेळा हा चीक छान हलवला की पुन्हा आपल्याला हा चीक झाकण ठेवून शिजवूनच घ्यायचा आहे. पण त्यापूर्वी थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि चिकावर थापून घ्यायचा आहे आणि या पाण्यामुळे पातेल्यामध्ये वाफ तयार होते आणि चीक हा पटकन शिजला जातो. तर व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे कृती करायची आहे. असं केल्यामुळे आपल्याला हा चीक कमीत कमी 4 ते 5 वेळा अशा पद्धतीने आपल्याला चीक शिजवून घ्यायचा आहे. जर चीक शिजला की नाही हे जर तुम्हाला लक्षात येत नसेल तर कमीत कमी पातेल्यामध्ये चीक घातल्यापासून ते चीक शिजेपर्यंत म्हणजे 25 ते 30 मिनटं हा चीक आपल्याला शिजायला टाईम लागतो. चीक शिजवत असताना आपल्याला हा चीक सतत हलवायचा आहे, कारण जरी पातेलं जाड बुडाचं असलं तरी हा चीक खाली लागण्याची शक्यता आहे. तर 1-2 वेळा मी तुम्हाला व्हिडिओत दाखवला आहे की चीक आपल्याला तळापासून हलवायचा आहे, जेणेकरून चीक तळाला लागणार नाही. तर व्हिडिओ तुम्ही पाहू शकता 2-3 वेळा पाणी असं थापून चीक शिजवून घेतलेला आहे. चीक शिजवणं फार गरजेचं आहे. जर तुमचा चीक शिजला नाही तर कुरडई ओली असताना आपल्याला जाणवत नाही, पण कुरडई वाळल्यानंतर तिचे तुकडे पडतात. म्हणून चीक चांगला शिजवून घेणं फार गरजेचं आहे. या इथे आपल्याला चीक छान प्रकारे शिजवून घ्यायचा आहे. आता चीक झाला की नाही हे पाहण्यासाठी पाण्याचा हात घ्यायचा आणि अशा पद्धतीने हातामध्ये गोळी बनवून घ्यायची. जर ती गोळी बनवली गेली तर आपला चीक छान शिजलेला आहे. हे जर तुमच्या लक्षात नाही आलं तर चीक घातल्यापासून 25 ते 30 मिनिट आपल्याला हा चीक अगदी मंद गॅसवर शिजवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला चीक हा छान शिजला जातो. चीक शिजवण्याच्या 2 पद्धती मी तुम्हाला या इथे दिलेल्या आहे. एक तर 25 ते 30 मिनटं झाल्यानंतर तुमचा चीक छान शिजला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही चिकाची गोळी हातात घेता तर ती गोळी आपल्या हाताला चिटकत नाही, यावेळेस सुद्धा आपला चीक छान शिजला जातो. तर या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. या इथे आपला चीक छान शिजलेला आहे. सोऱ्याला तेल लावून घ्यायचं आणि लगेचच सोऱ्या आपल्याला भरून घ्यायचा आहे. सोऱ्या भरत असताना त्यामध्ये अजिबात हवेची पोकळी ठेवायची नाही. जर हवेची पोकळी शिल्लक राहिली तर आपली कुरडई घालत असताना ती अधेमध्ये तुटली जाते. तर या इथे माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे, त्यामुळे सोऱ्यामध्ये चीक भरताना तो आलेला नाही, त्याबद्दल क्षमस्व. कुरडई घालत असताना तुम्हाला 1 वेड्याची 2 वेड्याची किंवा 2.5 वेड्याची कुरडई घालायची असेल तरी घालू शकतात. तर या इथे मी कमीत कमी 2 वेड्याची कुरडई घातलेली आहे. अगदी या कुरडया मध्यम आकाराच्या आहे. तुम्हाला ज्या पद्धतीच्या कुरडया बनवायच्या असतील त्या पद्धतीची बनवू शकता.
या इथे आपल्या सर्व कुरडया घालून झालेल्या आहे. या कुरडया आपल्याला कमीत कमी 2-3 दिवस अगदी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहे. कुरडई पाहता तर अगदी मस्त तयार झालेली आहे. अगदी काचीसारखी तयार होते. या इथे आपला चीक छान शिजला होता, त्यामुळे कुरडईचा अजिबात तुकडा पडत नाही. उन्हाळी वाळवणातील कुरडई हा पदार्थ आपल्याला वर्षभर साठवून ठेवायचा असतो, त्यामुळे 2-3 दिवस याला कडकडीत होऊन द्यायचं आणि थंड झाल्यानंतर आपल्याला एखाद्या कॅरीबॅगमध्ये या कुरडया भरायच्या आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या आहे. असं केल्यामुळे या कुरडया तुमच्या 1-2 वर्ष अगदी आरामात टिकतात. वर्षभर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. या कुरडया या इथे मी सुरुवातीला 1 दिवस फॅनखाली सुकवल्या आणि त्यानंतर 2-3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवले आहे. त्या इथे मस्त आपल्या कुरडया वाळून झालेल्या आहे. तर तळूनही पाहूया. कढईमध्ये तेल छान कडकडीत गरम झालं की त्यानंतर आपल्याला कुरडई त्यामध्ये सोडायची आहे. कुरडई जर पाहता तर अगदी मस्त पांढरी शुभ्र तयार झालेली आहे. कुरडई वाळल्यानंतर अगदी काचेसारखी तयार होती आणि तळल्यानंतर अगदी पांढरी शुभ्र दुधासारखी तयार होती. सुरुवातीला कुरडई जर पाहता तर केवढी होती आणि ती तेलामध्ये घातल्यानंतर केवढी फुलली जाते. यावरूनच तुमच्या लक्षात येईल की आपली कुरडई अगदी मस्त पांढरी शुभ्र तयार होते. बऱ्याच नवशिक्यांना गव्हाची कुरडई बनवणं अशक्य होतं, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. त्यासुद्धा अगदी गव्हाच्या कुरडईला मागे सारेल अशी पांढरी शुभ्र आपली तांदळाची कुरडई तयार होते. अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि बनवणंसुद्धा खूप सोपं आहे. कुरडया घालत असताना चीक गरम असतानाच आपल्याला सर्व कुरडया घालून घ्यायच्या आहे. कुरडयांचा चीक जर थंड झाला तर कुरडया व्यवस्थित घातल्या जात नाही. साधारणपणे अर्धा किलोच्या तांदळामध्ये 25 ते 30 कुरडई तुमची आरामात होते. तळल्यानंतर तुम्ही कुरडई पाहता केवढी मस्त फुललेली आहे आणि जशी आपण गव्हाची कुरडई बनवतो अगदी त्याच पद्धतीची दिसते. आणि चवीला जर पाहता तर जशी गव्हाची कुरडई चवीला लागते थोडीशी आंबट, त्याच पद्धतीची ही तांदळाची कुरडई सुद्धा लागते. तळल्यानंतर तुम्हाला फरकसुद्धा कळणार नाही की ही गव्हाची कुरडई आहे की तांदळाची. आवाजावरून तुमच्या लक्षात येईलच की आपली कुरडई किती मस्त कुरकुरीत खुसखुशीत तयार झालेली आहे. तर या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीची तांदळाची कुरडई नक्की बनवून पहा आणि जर काही कमेंट्स असतील तुमच्या तर त्या कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला माझी एक विनंती आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशीच छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.